येणाऱ्यांचे स्वागत करतात ती घराची दारे. आपले घर, बंगला, ऑफिस, फार्म हाऊस यासाठी सुंदर डिझाईन केलेली जम्बो फ्रेंच डोअर, सेफ्टी डोअर आणि तीही 18 गेज GI सेक्शन मटेरियल वापरून आणि 80 मायक्रॉन पावडर कोटिंग केलेली, संपूर्णपणे मेंटेनन्स फ्री. राज्याच्या नव्या मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? शपथविधीचे हे वेगवेगळे मुहूर्त चर्चेत. 15व्या विधानसभेसाठी झालेल्या निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन 2 दिवस पालटल्यानंतर देखील अद्यापही मुख्यमंत्री कोण होणार यावर शिक्कामोर्तब झालेलं नाही. त्यामुळे महायुती सरकारमध्ये नवीन मुख्यमंत्री कोण होणार याची उत्सुकता वाढली आहे. सोमवारी विविध चर्चांना उधाण आलं असताना पुन्हा एकनाथ शिंदे की देवेंद्र फडणवीस याभोवती चर्चा फिरतात. शपथविधीचेही वेगवेगळे मुहूर्त सांगितले जात आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री पदाबाबत विविध तर्कवितर्क लागले जात असल्याचं पाहायला मिळत आहे. भाजपाला 132 जागा मिळाल्या. त्यांचे 4 सहयोगी पक्षांचे उमेदवार हे आमदार झालेत. एक अपक्ष आमदारांनी आधीच भाजपला पाठिंबा दिलाय. आमच्याकडे 140हून अधिक आमदार असल्याचा दावा भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने केला. भाजपकडे इतके मोठे संख्याबळ असताना मुख्यमंत्रीपद त्यालाच मिळेल आणि फडणवीस हेच राज्याचे नवे कर्णधार असतील ही चर्चा सध्या जोर धरू लागली. फडणवीस यांना भाजपचे लगेच राष्ट्रीय अध्यक्ष करणार अशी चर्चा देखील सुरू आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 2025 मध्ये 100 वर्ष पूर्ण होत आहेत. अशा वेळी मुख्यमंत्री पद फडणवीस यांच्याकडे असावं अशी संघाची तीव्र इच्छा असू शकेल. त्या दृष्टीनेही फडणवीस यांचं नाव घेतलं जात आहे. तसं झालं तर एकनाथ शिंदे यांचं काय हा प्रश्न देखील चर्चेचा मुद्दा ठरलाय. शिंदे यांना मुख्यमंत्री शब्द देण्यात आल्याचा दावा देखील शिंदे सेनेच्या एका नेत्याने केलाय. त्यामुळे आता महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक.